सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 डिसेंबर 2024 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। साताऱ्यात अँटी करप्शन विभागाची मोठी कारवाई। 5 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम ताब्यात। सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालेल्या जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 जणांविरोधात तक्रार करण्यात आली होती। त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे। त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका मान, किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई, जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार दिनांक 3, 9 आणि 10 डिसेंबर रोजी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। तक्रारदार तरुणीचे वडील जिल्हा कारागृहात आहेत। तिच्या वडिलांचा जामीन अर्ज व जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाला आहे। त्यासाठी आनंद खरात आणि किशोर खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले। जामीन अर्जावर मदत करणे आणि जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी दोघांनी 5 लाख रुपये लाचेची मागणी केली। जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या MSB कोडमध्ये चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर दिनांक 10 डिसेंबर रोजी आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुण 5 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती। त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असे सांगून लाचेची रक्कम घेण्याचा संशय त्यांनी प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के तपास करीत आहे। साताऱ्यातील कन्या शाळेत 15 वर्षीय विद्यार्थिनीचा खेळताना मृत्यू। दुपारच्या सत्रात खेळत असताना 10वीत असलेली विद्यार्थिनी डोक्यावर पडल्याने झाला मृत्यू। घटनेनंतर तिला शाळेमध्ये बसवून ठेवण्याने उपचार मिळवण्यास झाला विलंब। मृत्यू झालेल्या मुलगीला आई आणि वडील नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूची स्पष्टता होणार आहे। प्रकरण दडपण्याचा शाळा प्रशासनाकडून कसून प्रयत्न। लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी अपडेट। हमीपत्रात दिलेल्या माहितीची होणार तपासणी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जे अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्या अर्जांची आता पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिले होते। कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक नाही। कुटुंबातील सदस्य आयकर भरत नाहीत। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही। कुटुंबातील सदस्यांचे संयुक्त 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन नाही। शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही असं हमीपत्रात लिहून देण्यात आलं होतं। आता त्या हमीपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। मानेचवाडी तालुका पाटण ग्रामपंचायतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत सन्मान। दिल्ली येथे गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव आदी उपक्रमासाठी देशातील गावांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला। त्याच कार्यक्रमात पाटण तालुक्यातील मानेचवाडी या गावास दिल्ली येथील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ग्राम ऊर्जा स्वरोज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या पुरस्काराचा स्वीकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत सरपंच रवी मान्य यांनी केला। या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा परिषदेचा दिल्ली दरबारने आणखी एक डंका वाजला आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने यापूर्वी स्वच्छतेमध्ये दिल्ली दरबारी पुरस्कार पटकावलेला आहे। त्याचबरोबर इतर पुरस्कारही सातारा जिल्हा परिषदेने पटकावले आहेत। असे असताना जिल्हा परिषदेने जिल्ह्यात सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सौर ग्राम ऊर्जा हा प्रकल्प राबवण्यात पाटण तालुक्यातील मानेचवाडी हे गाव अग्रेसर ठरले होते। ज्या गावाने यापूर्वी स्वच्छतेमध्ये आपला दबदबा कायम राखला होता। ग्राम ऊर्जा संरक्षण विशेष पंचायत पुरस्कार घोषणा होताच या गावामध्ये पुन्हा एकदा जल्लोष करण्यात आला होता। कराड येथे कृषी प्रदर्शना 5 लाख लोकांची भेट, 35हून अधिक कोटींची उलाढाल। पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या कराडच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व कृषी महोत्सव यावर्षी उत्साहात पार पडला। शेतींवर आधारित विविध उत्पादने व शेतीतील यांत्रिकीकरण याचा खजिना असलेल्या या प्रदर्शनाने यंदा कोटींची उड्डाणे घेतली आहेत। बालमंचापासून महिला, महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, शेतकरी, आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी प्रदर्शनास भेट दिली। या 5 दिवसांच्या प्रदर्शनात सुमारे 35हून अधिक कोटींची उलाढाल झाली असून 5 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे। कराडचे हे प्रदर्शन शेती क्षेत्रासाठी मौलाचा दगड ठरले आहे। ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे रेशन धान्य वितरण ठप्प। रेशन धान्य दुकानातून वितरित होणारे मोफत धान्यांचे डिसेंबर महिन्याचे वितरण ठप्प झाले आहे। 1-2 दिवस नव्हे तर गेले 10 दिवस ई-पॉस मशीनला तांत्रिक अडचण येत असल्याने लोकांना धान्य मिळत नाहीये। त्यामुळे कार्डधारक ग्राहकांसह दुकानदारांतही संतापाचे वातावरण आहे। दर महिन्याला 3 ते 4 तारखेपासून धान्य मिळायला सुरुवात होते। त्यामुळे पहिल्या आठवड्यात धान्य घेण्यासाठी दुकानात येणाऱ्या कार्डधारकांची संख्या अधिक असते। या महिन्यातही ग्राहक दुकानात येत आहेत, मात्र धान्य मिळत नसल्याने ते रिकामी हाती परत जात आहेत। ई-पॉस मशीन कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने अनेकांच्या वारंवार हेलपेडे होऊ लागले आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी कार्डधारक आणि दुकानदारात वादावादीचे प्रसंग होत आहेत। त्यामुळे कार्डधारकांबरोबर दुकानदारही संतापले आहेत। धान्य दुकानदारांना 4G तंत्रज्ञान असलेली नवीन ई-पॉस मशीन दिली जात आहे। मात्र यापूर्वीच्या जुन्या मशीनबाबत असणाऱ्या अडचणी आता या नवीन मशीनलाही येऊ लागले की काय असा सवाल उपस्थित होत आहे। मशीन नवीन आल्यानंतरही अडचणी कायम असल्याचे चित्र आहे। दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा। ऊसाप्रमाणे दुधाला FRP लागू करण्याची केली मागणी। ऊस दराप्रमाणे दुधाला रास्त भाव देऊन
त्याला FRPचा कायदा लागू करावा तसेच दूध दराच्या संदर्भातील सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा दिनांक 23 डिसेंबर 2024 पासून सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध वाहतूक बंद आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले। या निवेदनावर सुमारे 25 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटर दर मिळावा, दूध दराला उसाप्रमाणे FRPचा कायदा लागू करावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राने दुधाचा स्वतःचा ब्रँड विकसित करावा, स्वदेश मिल्क मीटरमधून होणारी लूटमार थांबवावी, तालुका स्तरावर मिल्कोमीटर टेस्टिंग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे, शासनाची जनावरे विमा योजना सुरू करावी, कायद्याचे पालन न करण्यास दूध संघावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणींचा रतीब, खर्चाचा मेळ बसवताना शेतकरी बेजार। शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करीत आहेत, पण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दुधाला रास्त भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुधातून मिळणारे उत्पादन याचा मेळ बसत नाही। यात भर म्हणून मागील महिन्यात दुधाचे दर आणखी कमी करण्यात आल्याने जनावरे विकण्याच्या मानसिकतेत दूध उत्पादक शेतकरी आले आहेत। गेल्या दशकापासून शेतीची दुर्दशा सुरू आहे। कोणतेही पीक उत्पादन खर्च वगळता जास्तीचा परतावा देतील अशी परिस्थिती नाही। उत्पादन खर्च ज्या पद्धतीने वाढत आहे त्याप्रमाणे उत्पन्न वाढत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जातून आणखी कर्जात बुडत आहे। शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करावा तर खाद्याचे वाढते दर आणि दूध दराबाबत शासनाचे उदासीन धोरण यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे। शेतीबरोबरच दूध व्यवसायही शेतकऱ्याला तोट्यात करावा लागत आहे। ग्रामीण भागात पशुधन कमी होत असताना दूध व्यवसाय हा पशुधन टिकून ठेवणार आहे। शिवाय शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणूनही तो काम करतो, पण शासन पातळीवर जनावरे सांभाळण्यासाठी लागणारा चारा, खाद्य, मनुष्यबळ, श्रम आणि प्रत्यक्ष दुधाला मिळणारा भाव याचा अभ्यासच होताना दिसत नाही। त्यामुळे दूध व्यवसाय तोट्यात आहे। परिणामी सहकारी व खाजगी दूध संस्थांचा होणारा दूध पुरवठा कमी झाला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहेत। खटावमध्ये पाण्याअभावी पिके वाळू लागली, शेतकऱ्यांना चिंता। नेर धरणातील पाणी सिंचनासाठी सोडण्याची मागणी। नेर धरणातील पाणी सिंचनासाठी वेळेत सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। या पाण्यावर अवलंबून अनेक क्षेत्रातील खटावसह परिसरातील रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी वाळून जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरूनही शेती सिंचनासाठी या तलावातील उजव्या व डाव्या कालव्यावर पाण्यावर अवलंबून असणारे पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, भुरकवडी, दरुज, हुसनेपूर, धडकडवाडी, कुरोली, नागाचे कुंटे तसेच विसापूर, जाकणगावचा काही भाग या तलावातील कालव्यावर अवलंबून आहे। हे पाणी सोडण्यास नेहमीप्रमाणेच विलंब होत असल्यामुळे रब्बी, ज्वारी तसेच अन्य पिके पाण्यापासून वाळून जात आहेत। जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली, महाबळेश्वर 13°C, साताऱ्यात 15°C नोंद। थंडी परतली असून मंगळवारी महाबळेश्वरचे किमान तापमान 13°C तर सातारा शहराचे तापमान 15°C नोंद झाले। त्यातच थंड वारे वाहत असल्याने अंगारा गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे उबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।